चला तर मंडळी, मेच्या मुलींच्या ताटाला झणझणीत असा कोळंबी मसाला बनवूया। कोळंबी साफ करून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। हळद मीठ लावून 15 मिनिटं मॅरिनेशन करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा, उभा चिरून घेतलेला टमाटर, थोडंसं मीठ टाकून सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं। आता याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकलं आणि व्यवस्थित परतून वाटण थंड करून मिक्सरला फिरून घेतलं। आता त्याच कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कोळंबी मी चांगली फ्राय करून घेतली। आता फ्राय करून घेतलेली कोळंबी साईडला काढून घेतली आणि तेल साईडला करून कढई साफ करून घेतली। परत तेच तेल त्याच्यामध्ये टाकलं आणि वाटण टाकून परतून घेतलं। नंतर त्यामध्ये घरगुती मसाला, धना पावडर, गरम मसाला, लाल काश्मीरी मिरच पावडर, मालवणी मसाला, हळद टाकून तेल सेपरेट होईपर्यंत मसाला चांगला परतून घेतला। कोळंबी त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेतली। जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं गरम पाणी टाकलं आणि व्यवस्थित उकळी काढून कोळंबी चांगली शिजवून घेतली। चवीनुसार मीठ टाकलं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। तयार झाला झणझणीत कोळंबी मसाला। मंडळी, तुम्ही कसा बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।